नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, आमदार, आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ यांची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय चित्राताईंना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. पत्रकार बंधूंनो, आज एका कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या समोर आज आम्ही आलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, माहिती आहे की अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या देशात घडली आणि पहलगाममध्ये 26 निरपराध अशा माणसांना मारण्यात आलं. त्याचं चोख उत्तर म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरने त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. भारतीय स्त्रीच्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्याला न्यायपूर्ण असं उत्तर हे ऑपरेशन सिंदूर होतं. कर्नल मेजर सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संपूर्ण जगासमोर येऊन या मिशनची माहिती दिली आणि हा नवभारताचा, मोदीजींच्या नवभारताचा मास्टर स्ट्रोक होता असं म्हटलं तर ते चुकीचं राहणार नाही. ही धर्मांध असणाऱ्या पाकिस्तान्यांना एक चपराक देण्याचं काम हे भारताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोदीजींनी केलंय. इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय संरक्षण दल आणि त्याबरोबरीने वायुदलामधली महिलांची जी प्रभावी कामगिरी होती ती सुद्धा एक ऐतिहासिक क्रांती आणि नवभारताची ओळख म्हणून या देशासमोर आलेली आहे. अर्थात याच्यामध्ये आपल्या देशाचे जे वीर सैनिक आहेत त्यांची सुद्धा साथ होती आणि या भारत मातेच्या वीर सपूतांनी आपल्या बहिणींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला हा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. खरं तर या सगळ्या वीर जवानांना, या सैनिकांना आमच्याकडनं अभिवादन, आमच्याकडनं वंदन, त्यांच्या शौर्याचा, त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या धैर्याचा, त्यांच्या दृढ निश्चयाचा आम्ही त्या ठिकाणी वंदन त्यांना करतोय, त्यांना सलाम करतोय. त्याचबरोबरीने त्यांच्या मागे कणखरपणे उभे राहणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय की मोदीजींनी रणभूमीवर झालेला हा ऑपरेशन सिंदूरचा विजय हा संपूर्ण देशातल्या मातृशक्तीला त्या ठिकाणी समर्पित केला आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी मोदीजींनी सार्थक केले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. आतंकवाद्यांचे, दहशतवाद्यांचे ज्या छावण्या होत्या त्या उद्ध्वस्त झाल्या आणि स्त्री शक्तीचा सुद्धा त्या ठिकाणी विजय झालाय. देशाच्या सैन्याचं शौर्य, सन्मान यांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं संपूर्ण देशामध्ये सिंदूर यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सिंदूर यात्रा निघणार आहे. ही सिंदूर यात्रा प्रतीक आहे की त्या ठिकाणी ज्या आमच्या वीर जवानांनी, आमच्या महिला त्या ठिकाणी ज्या अधिकारी होत्या, ज्या सैनिक होत्या, त्या सगळ्यांना वंदन करण्यासाठी, त्यांचं अभिवादन करण्यासाठी ही सिंदूर यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून संपूर्ण देशामधून निघणार आहे. मी स्वतः 21 तारखेला माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांच्या इथे नांदेडच्या सिंदूर यात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, संपूर्ण राज्यामध्ये ही सिंदूर यात्रा होणार आहे. याची माहिती देण्यासाठी आजची प्रेस होती. या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर विचार. नाही, पुरुषही होऊ शकतात, परंतु विशेषतः तुम्ही बघितलं तिरंगा यात्रा आता निघतायत. मुंबईमध्ये फार जोरदार आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी तिरंगा यात्रा निघाली आणि त्यात फक्त भाजप नाही तर अनेक जे सिव्हिलियन्स आहेत, ज्या लोकांना असं वाटलं ते सगळे त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे एकत्र आले आणि फार मोठी अशी तिरंगा यात्रा निघाली. सिंदूर यात्रेचं स्वरूपही तसंच आहे की यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नाही तर सगळ्याच महिला आपल्या सैन्याप्रती एक त्यांचं शौर्य आणि त्याला अभिवादन करण्यासाठी जितक्या शक्य होतील तितक्या सगळ्या स्तरातील महिला या सिंदूर यात्रेमध्ये सहभागी होतील. मुंबईमध्ये बहुतेक या बुधवारी किंवा गुरुवारी सिंदूर यात्रा निघणार आहे. त्यांचं सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे. त्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठीच आजची प्रेस आहे. मुंबईमध्ये ही सिंदूर यात्रा निघणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंदूर यात्रा निघणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंदूर यात्रा निघणार आहे आणि
खूप लोकांना म्हणजे तिरंगा यात्रेमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, लोकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत आणि महिलांना सुद्धा याच्यामध्ये, कारण हे आजचं हे जे सिंदूर ऑपरेशन सिंदूर आहे हे मोदीजींनी या देशातल्या मातृशक्तीला अर्पित केलंय, समर्पित केलंय आणि त्यामुळे प्रत्येक मातृशक्तीला त्या ठिकाणी येण्याचा उत्साह आहे. ज्या आपल्या भगिनी त्या ठिकाणी लढल्या, ज्यांनी एक मातृशक्तीची, भारताची महिला काय करू शकते याचं उत्तम उदाहरण हे त्या ठिकाणी मेजर आपल्या सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी त्या ठिकाणी दिलंय. या सगळ्यांना अभिवादन करायला, या सगळ्यांना थँक्स म्हणायला, या सगळ्यांना वंदन करायला म्हणून राज्यातल्या सगळ्या महिला या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्यांना वंदन करणार आहेत. तुमचं अभिनंदन, तुम्ही यात्रा काढताय, पण तुमचेच नेते, काही नेते मध्य प्रदेशातील उपमुख्यमंत्री असो किंवा काही खासदार आमदार या सिंदूर ऑपरेशनवरती एकंदरीत खूप लोकांना वेगवेगळी वक्तव्य करतायत, शिकवणीवर वक्तव्य करतायत. बघा, असल्या कुठल्याच बोलण्याचं समर्थन होऊ शकणार नाही. आता ज्या गोष्टी झाल्यात त्या मध्य प्रदेशमध्ये झाल्यात. मी तुम्हाला विश्वासाने इथे या ठिकाणी सांगू शकते की भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते त्याची नक्कीच त्यांनी दखल घेतली सुद्धा असेल. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ते दिसेल. भारतीय जनता पार्टीच नाही, या देशातल्या कुठलीही कशाही पद्धतीमध्ये आपल्या सैनिकांवरती, आपल्या सैन्यांवरती त्यांचं मनोबल खच्चीकरण होईल अशा पद्धतीची भूमिका घेणं हे योग्य नाहीये. काँग्रेसचे सुद्धा कर्नाटकचा आमदार के मंजुनाथ याने सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले की खरोखर हल्ला झाला का, की फक्त दिखावा केला, दहशतवादी मारल्याचा पुरावा कुठे. म्हणजे आज वाईट वाटतं या गोष्टीचं की बाहेरचे देश हे भारतासोबत उभे आहेत, मोदीजींसोबत उभे आहेत, आपल्या सैन्यबलांसोबत उभे आहेत, परंतु अशा वेळेला आपलेच जे राज्यातले जे लोक आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत ते अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उभं करतायत. हे खरंच दुर्दैवी आहे. परंतु मी तुम्हाला एवढं जबाबदारीने सांगू इच्छिते की अशा कुठल्याही स्टेटमेंटचं, अशा कुठल्याही बोलण्याचं समर्थन केलं जाणार नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यावरती काय कारवाई झाली ही सुद्धा आपल्याला कळेलच. आज एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फार राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे. नरकातला स्वर्ग या संजय राऊत यांच्या लिखित पुस्तकाच्या प्रकाशन होते, कसं बघताय? खरं तर मी काल याच्यावरती बोलले की लेखकाचं नाव हे गटारातील अर्क असलं पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा महाराष्ट्र आणि त्याला त्या ठिकाणी मनोहर कहानिया लिहून कुठेतरी नासवण्याचा प्रयत्न कोण करतंय, पण ते यशस्वी होणार नाही. लिहायचंच होतं तर पत्राचाळीवरच्या त्या भाडेकरूंबद्दल ज्यांना फसवलं, ज्यांच्या जमिनी होत्या, ज्यांची घरं होती, ज्या महिलांनी आपली मंगळसूत्र गहाण टाकली, त्यांच्यावरती काय दिवस या नरकातल्या नाही गटारातल्या अर्काने आणले, त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं. कसं त्या परिवाराला नागवलं गेलं, कशा पद्धतीने त्यांची फसवणूक केली गेली, त्याच्यासाठी 2 पानं मिळाली नाहीत का? मी तर असं ऐकलंय. आता हे पत्राचाळ तर माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. तिथल्या महिलांचा आकांत मी ऐकलाय. मीच काय, संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलाय. परंतु मी असं ऐकलंय की नवनाथ जेलमध्ये सुद्धा त्यांचे जे आका आहेत उद्धव ठाकरे यांना ते शिव्या देत होते असं मी ऐकलंय. तर त्याच्याबद्दल पण लिहिलंय का काही 2-4 पानं? नाही का? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा पद्धतीने महाराष्ट्राला गालबोट लागेल, महाराष्ट्राला नावं ठेवायचं काम या माणसाने कायम केलेलं आहे. त्यामुळे आमच्या लेखी मी तुम्हाला म्हटलं लेखकाचं नाव तेवढं बदलायला हवं होतं. गटारातील अर्क हे नाव अगदी त्याला अप्रोप्रिएट असं आहे. नाही, त्यांनी, मी असं म्हटलं तुम्हाला की त्यांनी जे लिहिलंय, जे काही रंगवलंय त्याच्यामध्ये माझ्याकडून त्यांनी 4 पानं अजून ऍड करावी. त्याच्यामध्ये पत्रवाला चाळ जी आहे त्यातले जे काही लोक होती राहणारी त्यांचे जरा मनोगत जरा लिहून त्याच्यात दिले असते 2-2 पानं ऍड करून तर ते जास्त बरं झालं असतं. गटारातील अर्क म्हणायचं कारण हे आहे की जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हा माणूस गटाराच ओकल्यासारखाच बोलत राहतो. सकाळी 9 वाजल्यापासून नावं ठेवणं किंवा एखाद्याला दूषणं देणं याच्या पलीकडे काही करतोय का? महाराष्ट्र कुठे झेप घेतोय? आज आपण कुठे चाललोय याच्यावरती चर्चा न करता, आणि कसं आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावरती बोलून, म्हणजे काल आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री यांनी खूप सुंदर उत्तर त्यांना दिलेलं आहे की ते बाल वाङ्मय वाचत नाही. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यांची लायकी काय आहे.
महाराष्ट्र एका ठिकाणी प्रगती करत असताना, अरे तुमच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार लोकांनी नाही बसवलं, तुम्ही खेचून घेतलेलं सरकार होतं आणि त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही फक्त स्थगितीची कामं केली आणि आता तुम्ही बघताय की महाराष्ट्राची प्रगती किती होतीये, कशा पद्धतीने गुंतवणूक आपल्याकडे येतेय, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट कसे चालले, शेतकऱ्यांसाठी काय चालले, आज प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम केलं जातंय. मला तर खूप आनंद आहे की देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळाने अतिशय चांगले असे निर्णय घेतलेत की जी भटकी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शेल्टर उभं करायचं काम केलंय, ज्याचा कधी कोणी विचारच केला नव्हता. असे अनेक लोकांना उपयोगी पडतील, लोक कल्याणकारी असं राज्य त्या ठिकाणी आणायचं काम आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महायुतीचं सरकार करतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की या किड्यांकडे, या गटाऱ्यातल्या अर्कांकडे फार बघण्याची गरज नाहीये. महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय. मला वाटतं ते लोकांना जास्त अभिप्रेत आहे आणि ते लोकांना जास्त आवडतं. अनेक गोष्टी या मागच्या बाळासाहेबांसंदर्भात घडलेल्या देखील सांगत कुठेतरी भाजपला चिमटा काढण्याचा प्रयत्न देखील राऊतांनी केलेला आहे. त्याकडे कसं पाहतात? ते एक म्हण आहे मराठीमध्ये, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. तशी या राऊतांची गंमत आहे. आलं का लक्षात? म्हणजे आता त्याच्यावरती बोलायला आमचे नेते तिथे गेले की पुन्हा त्याच्यावरती कुठेतरी विषय बदलवायचा. म्हणून मला असं वाटतंय की ते जे बोलतात किंवा ते जे लिहितात त्याला फार महत्व देण्याची गरज नाहीये. आपण महायुतीचं सरकार काय काम करतंय, आम्ही सरकारमध्ये आहोत, आमची जबाबदारी कैक पटीने वाढलेली आहे आणि त्यामुळे आमचं सरकार या राज्यातल्या लोकांसाठी काय करतंय हे त्यांच्यापर्यंत नेणं, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, मला वाटतं हे जास्त गरजेचं आहे. लोकांनाही विकास आवडतो. गप्पा किती दिवस मारणार, गप्पा किती दिवस ऐकणार आणि यांच्या खोट्या खोट्या रोज सकाळी उठून काहीतरी. बरं, यांची लायकी काय आहे? काय लायकी यांची? एका महिलेला, त्या स्वप्ना पाटकर सारख्या महिलेला फोनवरनं शिव्या देणं. काय शिव्या दिल्या, कुठल्या भाषेमध्ये शिव्या दिल्या, इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या शिव्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराष्ट्राचं नेहमी नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला? नखाची तरी सर आहे? तुम्ही का गेला होता जेलमध्ये? कशासाठी गेला होतात? त्याची पण उजळणी झाली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या माणसाला फार महत्व देण्याची गरज नाहीये. आपण विकासावरती बोलूया. जो विकास सगळ्यांसाठी आहे, या महाराष्ट्रासाठी आहे, त्याच्यावरती आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे असं मला वाटतंय. या पुस्तकाच्या माध्यमातून राऊत स्वतःचाच एक अजेंडा, स्वतः सर्व काही आहे असं देखील दाखवण्याचा भाग असल्याचं देखील आरोप आता मनसेकडनं केला जात आहे. स्वतः शिवसेनेतले मोठे नेते असल्याचा देखील भास ते करत असल्याचा देखील नाही, त्यांच्याकडे भास आणि आभास, त्याच्या पलीकडे काय नाहीच आहे. जे आहे ते तोंडातच आहे. मी तर मोदीजींना हात जोडून नम्र विनंती तुमच्या माध्यमातून करतेय की या सगळ्या वाचाळांना, या सगळ्या गटारातल्या किड्यांना एका गाडीत भरा आणि कृपया यांना बॉर्डरवर सोडून या. एक दिवस जरा बॉर्डरवर ठेवा यांना आणि तिथे टकळी चालवा म्हणा. मग तुम्हाला लक्षात येईल आपले सैनिक काय करतायत. मग तुमच्या लक्षात येईल की मोदीजींची स्ट्रॅटेजी काय आहे. मग तुमच्या लक्षात येईल की अमित भाई त्या ठिकाणी काय करतायत. इथे बसून फक्त सगळ्या पत्रकारांना गोळा करायचं आणि रोज सकाळी उठून जी गरळ ओकायचं काम आहे. तर या सगळ्यांना, म्हणजे मुझे कहना है मोदी साहब से कि भाई इन सबको एक गाड़ी में बिठाओ और इनको बॉर्डर पे छोड़ दो. एक दिन के लिए तो रखो, तो इनको पता लगेगा कि सरकार क्या कर रही है और मोदी जी क्या कर रहे हैं. धन्यवाद. ठीक आहे पोरांनो, थँक्यू. हिंदीमध्ये शॉर्टमध्ये हमने देखा कि किस प्रकार से पहलगाम में 26 निरपराध लोगों की हत्या की गई, बहुत ही बर्बरता के पूर्वक. और इसका जो है जवाब, ठोस जवाब मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर के जरिए दिया है. मुझे ये लगता है कि ये जो विजय हुआ है, ये महिलाओं को समर्पित विजय, ये मोदी जी ने वहां पे दिया है. इस पूरे मिशन की जानकारी मेजर सोफिया कुरैशी और विंग कमांडर व्योमिका सिंह जी, इन्होंने पूरे जगत के सामने रखी. इससे महिला शक्ति भारत की क्या है, संरक्षण दल हो या वायुसेना हो, उसमें कितनी प्रभावशाली कामगिरी, प्रभावशाली काम महिला कर रही है, इसका एक द्योतक पूरे देश के सामने आया है. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की तरफ से पूरे देश में अपने सैनिकों का त्याग, उनके शौर्य के
शौर्य के तहत उनको वंदन, उनको नमन करने के लिए सिंदूर यात्रा निकाली जा रही है। ये सिंदूर यात्रा पूरे देश में निकाली जा रही है, अपने महाराष्ट्र में भी निकाली जा रही है। बुधवार या गुरुवार को मुंबई में होगी, 21 तारीख को नांदेड़ में होने वाली है, जिसमें मैं खुद जा रही हूं। और हर जिले में, महाराष्ट्र के हर जिले में सिंदूर यात्रा होगी, जिसमें सिर्फ भारतीय जनता पार्टी की ही महिलाएं नहीं, और भी बहनें जुड़ना चाहती है और वो जुड़ जाएंगी। हमने देखा कि किस प्रकार से मुंबई में परसों राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनके नेतृत्व में तिरंगा यात्रा निकली, जिसमें बहुत सारे लोग जुड़ गए थे। इसी प्रकार की सिंदूर यात्रा पूरे महाराष्ट्र में भी निकाली जाएगी। ये मुझे आपको जानकारी देनी थी और इसीलिए आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस थी। धन्यवाद। एक मराठी प्रश्न आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत माजी गृहमंत्री पी चिदंबरम, त्यांचं एक वक्तव्य आलं की इंडिया आघाडीचं भवितव्य फार धूसर आहे, भाजपा बलाढ्य आहे, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य. बरोबर बोलले ते. त्यांना झाला काय म्हणतो, त्यांना प्रचिती आली, आत्मप्रचिती, तशी या बाकीच्यांना आली तर बरं होईल. कारण जे समोर दिसतंय, जे चित्र समोर आहे, त्याच्यावरती पी चिदंबरम यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं असेल. यांचं एकमेकांशी पटत नाहीये. आपण लोकसभेला बघितलं की कशा पद्धतीने एक फेक नरेटिव्ह संपूर्ण देशामध्ये चालवून लोकांची दिशाभूल करायचं काम केलं. लेकिन झूठ ज्यादा दिन टिकता नहीं है, या देशातल्या जनतेने दाखवून दिलं, महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं. आणि कधी नव्हे इतकं जबरदस्त मॅन्डेट हे महायुतीला त्या ठिकाणी देण्यात आलंय. मला वाटतं पी चिदंबरम यांना जी प्रचिती आली तशी महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना पण यावी, एवढी सदिच्छा. जयंत पाटलांनी यावेळेस धरून भाष्य केलेलं आहे की कुठलाही प्रश्न नसलेलं राज्य तयार करण्यामध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांना यश आलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून. बेकारी नाहीये, महिलांवर अत्याचार होत नाहीये किंवा महागाई वाढली नाहीये. आम्ही जर हे प्रश्न सांगण्यात गेलो तर लोक आता आम्हाला विड्यात काढतात. जंतरावांना उशिरा का असेना, पण त्या ठिकाणी त्यांनी हे मान्य केलंय की या ठिकाणी सुशासन आहे, काम चालू आहे. मी ते म्हणाले जरी असतील तरी मी असं म्हणणार नाही की 100% प्रश्न सुटलेत. परंतु हे मात्र मी अगदी विश्वासाने आणि जबाबदारीने सांगू इच्छिते की मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळ आज लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतंय. येणाऱ्या दिवसामध्ये महिलांच्या विरुद्ध सुद्धा आपण पाहतोय की परवाच एक रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये 99% आरोपी जे आहेत ते संबंधित आहेत, ओळखीतले आहेत. त्यामुळे याच्यावरती सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये कारवाई होईल. महिलांसाठी ज्या योजना केल्यात किंवा त्यांच्यासाठी ज्या हेल्पलाईन केल्यात त्याचा सुद्धा अवेअरनेसचा एक कार्यक्रम लवकरच आम्ही घेणार आहोत. थँक्यू.